नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या पैशासाठी चांगली बातमी आहे का वाईट? अंगणवाडी सेविकांनी मोठा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्ष पडताळणीचे काम आम्ही करणार नाही असा नकार दिला आहे. का घेतला हा निर्णय? चला सगळं समजून घेऊया. समजून घ्या नेमकं काय झालं आहे. लाडकी बहीण योजनेत बऱ्याच महिलांच्या बँक खात्यात पैसे आले नाहीत. KYC झाली तरी पैसे का आले नाहीत? काहींच्या चुकीच्या उत्तरांमुळे तर काहींच्या तांत्रिक अडचणींमुळे. म्हणून जिल्हाधिकारी साहेबांनी सांगितलं, अंगणवाडी सेविकांनी प्रत्यक्ष घरी जाऊन पडताळणी करा. पण सेविकांनी साफ नकार दिला. त्यांनी पत्र लिहून महिला बालविकास विभागाला सांगितलं, आम्ही हे काम करणार नाही. आता पहिलं कारण सांगतो. पहिल्यांदा जेव्हा लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरायचे होते तेव्हा अंगणवाडी सेविकांनी सगळ्यांची मदत केली. प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये मिळतील असं सांगण्यात आलं. पण आजपर्यंत ते 50 रुपये मिळाले नाहीत. आम्ही अर्ज भरले, फॉर्म भरले, पण पैसे कधी येतील? कार्यालयात सतत चकरा माराव्या लागत आहेत. आता पुन्हा पडताळणीचं काम करून काय फायदा, असं त्या म्हणत आहेत. दुसरं मोठं कारण म्हणजे गावातल्या बहिणींचा राग. KYC झाली पण पैसे आले नाहीत. प्रत्येक घरी पैसे कधी येतील असा प्रश्न विचारत आहेत. आता सेविका पुन्हा गावात गेल्या तर तुझ्यामुळेच पैसे आले नाहीत असं त्या बहिणी रागावतील. आम्हाला राग सहन करायचा नाही असं सेविकांचं म्हणणं आहे. खरंच बिचाऱ्यांची अडचण आहे. आता सरकार काय करणार? आता प्रश्न असा आहे, लाखो बहिणींचे पैसे कधी मिळणार? अंगणवाडी सेविका नकार देऊन बसल्या. पडताळणीचं आता काय होणार? जिल्हाधिकारी साहेब आता काय निर्णय घेतील? नवीन कर्मचारी ठेवणार का की मानधनाची रक्कम देणार हे पाहायचं आहे. तर मग मित्रांनो, ही अपडेट आता तुम्हाला कशी वाटली? तुमच्या गावात काय परिस्थिती आहे हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. लाडकी बहीण योजना अपडेट याविषयी पुढील माहिती मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.